की आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. नक्षलवादीचे को पार्टनर आज सांगायला गेलं तर अनेक खरं तर तरुणांना बेरोजगारांना ज्यांनी नोकरी उपलब्ध करून दिली. आर्यन डायरेक्टचे समीर पाटील यांचे खरं तर बंधुराज निखिल सुधाकर पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आणि या स्पर्धेला अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी महेंद्र शेठ तुकाराम घरसाहेब यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपयाचा आर्थिक धनादेश आला, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. तब्बल 1 लाख रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला दिला आणि साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सन्मान सुरू आहेत आणि मॅचकडे देखील आपण लक्ष वेधणार आहोत. अलंकारजी अंकुश परदेशी साहेब यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय, ज्यांनी या स्पर्धेला तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक योगदान दिलं. थँक्यू सो मच परदेशी साहेब, आपलं देखील मनापासून आभार. मॅच सुरू करा, कारण मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना देखील जायचं आहे, त्यामुळे आपण सन्मान सुरुवातीला करतोय. तुम्ही सामना चालू ठेवा. चला सामना चालू करा. आर्यन 11 चिर्ले टीम आणि बॅट्समन निर्दोष गरत क्रीडांगणामध्ये उतरलाय, त्याच्यासाठी पारितोषिक आलंय नितेश मडवी यांच्याकडून 3000 रुपये 3 षटकारांसाठी. मान्यवर जसे मैदान सोडतील त्यानंतर आपण मॅचला सुरुवात करू. सन्मानाकडे जाऊया. विश्रांती रमाकांत घरत यांचा देखील आपण सन्मान करूया. षटकाडी 5 गोलंदाज. लक्षात असू द्या भेंडकल टीम 5 षटकाडी 5 गोलंदाज. ओटू संयम. हरिश्चंद्र माली साहेबांचा आपण सन्मान करूया. थँक्यू सो मच. आणि स्पर्धेला दमदार सुरुवात. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निर्दोषच्या बॅट मधून आलाय, खणखणीत चौकार. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक समाधान शेठ माली साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. तदनंतर आपण लगेच पुढच्या सन्मानाकडे जाऊया. आदरणीय सन्माननीय सागरजी घरत त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सागर घरत यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मी विनंती करतो या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक समाधानजी माली साहेबांना की आपण सागरजी घरत यांचा सन्मान करावा. मैदानामध्ये मॅच कंटिन्यू तुम्ही करा आणि आपण राहिलेले सन्मान जे आहेत ते आपण करणार आहोत. जे मुख्य सन्मान आपण करतोय, ज्यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. आदरणीय सन्माननीय जे.के. ठाकूर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. माजी सरपंच आदरणीय सन्माननीय जे.के. ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की आपण तो सन्मान स्वीकारावा. साई भक्त जे.के. ठाकूर साहेब आणि त्यांचा सन्मान करतील समाधान शेठ माली साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि तदनंतर आपण लगेच पुढच्या सन्मानाकडे जातोय. श्रेया चंदन भगत यांचा आपण सन्मान करणार आहोत, ज्यांच्या गोड आवाजातून आज हे मंच अगदी मंत्रमुग्ध झाले आणि जिचा गोड आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला सुरुवातीला ऐकायला मिळाला, तिचा आपण सन्मान करूया. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणखीन गावाचं नाव आणि तुमचं नाव स्वतःचं पुढे नेत जा. अशाच गोड गोड गाण्यानं सर्वांची मनं जिंकत राहा, या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. मंचावरील उपस्थित पुढचा आपण सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय चंदनजी भगत यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चंदनजी भगत यांना सन्मानित करतील समाधान शेठ माली साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहू शकता. धन्यवाद, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि चला लगेच मॅचकडे जाऊया आपण. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये हिराजी साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत.
किरण कुंभार साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि नेहमीच महेंद्र शेठ घरत साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य चिरणे, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करताना समाधान शेठ माली साहेब त्यांच्या पवित्र शुभ हस्ते. हिराजी मडवी यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय हिराजी मडवी यांचा आपण सन्मान करणार आहोत. खेळाडू जे सन्मान आहेत ते राहिले ते आपण आता साईडला ठेवू आणि मॅचकडे लक्ष वेधूया. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, जिथे परी 11 भेंडकल संघाला गोलंदाजी करताना पाहतोय. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या ओव्हरनंतर धाव फलकावरती धावा 18 धावा. चला सन्मान लगेच करूया. रणधीरजी म्हात्रे साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय रणधीरजी म्हात्रे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला थोडीशी घाई करा सर्व आपण स्वयंसेवक. सामना सुरू झालाय आणि सामन्यामध्ये आपण हे सन्मान घेतोय आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान समाधान शेठ माली साहेबांचे अगदी विश्वासू आणि जवळचे व्यक्तिमत्व आणि ज्यांचा सन्मान तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहताय. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील चांगलं योगदान आहे. आणि महिला वर्गांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सर्वांना विनंती करतोय, तिन्ही महिलांना विनंती की आपण आपला मुख्य सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आणि चला लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया आणि मॅचला सुरुवात देखील करूया. माई गुरुनाथ जी घरत सौ यांचं देखील आगमन पाहायला मिळते आणि वैशाली नामदेव मडवी, विश्रांती रमाकांत घरत यांचा देखील सन्मान आपण केला आणि त्यांना देखील विनंती आहे. सर्वांचा विशेष सन्मान, मुख्य सन्मान ऑन दी स्क्रीन तुम्ही पाहू शकता. हा विशेष सन्मान सुरू आहे आणि एकीकडे मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय परी 11 जय हनुमान भेंडखल संघाने घेतला. बॅटिंग करत असताना आर्यन 11 चिर्ले संघाला आपण पाहताय दमदार स्टार्ट. जशी स्टार्ट त्यांना हवी होती तशी सुरुवात मिळाली. निर्दोष घरतच्या बेधडक अंदाजानं धावफलक पुढे चाललाय. स्कोर पाहू शकता तुम्ही 22 रन्स 22 धावा धावफलकावरती. मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी आहे. ओ साधा सोपा कॅच ड्रॉप. आणि मॅचकडे जाऊया आता, कारण जे सन्मान आपण या ठिकाणी पुढचा सन्मान करूया. आत्मारामजी म्हात्रे साहेब आमचे उत्कृष्ट नामांकित समालोचक निवेदक आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे सरांचा आपण सन्मान करतोय. आणि मॅच देखील सुरू आहे. आर्यन 11 चिर्ले टीमचा मुख्य खेळाडू निर्दोष घरत दमदार बॅटिंग. सुरुवातीच कडक फटके पाहायला मिळाले. 23 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ओ बॅटच्या मधोमध कनेक्शन चांगल्या लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. पाच षटकांची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे. याची दखल घ्या खेळाडू. 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज. जशी सुरुवात आर्यन चिर्लेला हवी होती आणि तोच खेळाडू ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. बरीच वर्ष हा खेळाडू आर्यन चिर्ले संघाचा तारेणार राहिलाय. ते नाव आहे निर्दोष घरत. म्हणूया की क्रीडांगण घरचे आणि निर्दोष घरत रंगात आलाय परत. हे जुना खेळाडू आणि आज मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना सुरुवात बेधडक केली. अवघ्या 9 बॉलमध्ये 29 धावा. निर्दोष पोहोचलाय 4 बॉलमध्ये तब्बल 24 वरती आणि त्याला साथ देतो अलंकार घरत. रोमेशचं हे षटक त्यानं सोडला कॅच आणि तदनंतर जशी स्ट्राईक मिळाली षटकार आलाय. 3 बॉलमध्ये 11 धावा. निखिलजी म्हात्रे साहेबांचा, नितीनजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया.
नितीनजी म्हात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. धाव फलकावरती 29 धावा, लक्ष असू द्या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. रोमेश ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. ओ पुढचा बॉल फुल टॉस. कलात्मकता, कौशल्यता, तंत्रशुद्ध बॅटिंग आणि इथे निर्दोष गरजचा पाहायला मिळाला क्लास. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे निघालाय. खणखणीत चौकार. धाव फलक 10 बॉल मध्ये 33 लागल्यात. सी लॉट्स मधली पहिली मॅच. याच्यानंतर ए लॉट्सला सुरुवात होणार आहे. प्रेक्षक सी लॉट्सची पहिली मॅच तुम्ही पाहताय. शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय आणि इथे खेळाडू देखील फसलाय. मागे चाललाय बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. चिरलेचे पाठीराखे टाळ्यांचा गजर करतायत आणि इथे बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. दमदार चौका. साहेबांचा आपण सन्मान करूया. पेशान अगदी डॉक्टर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धाव फलकावरती 37, 37 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्लेची 2 षटकं आतापर्यंत राहिली तर आर्यन चिर्लेच्या नावावर. ओ सॉफ्ट केला बॉल. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि कॅचची संधी सोडली नाहीये. पहिला धक्का लागला आर्यन चिर्ले टीमला. जो घातक वाटत होता तो निर्दोष गरज आता परतेल. फलंदाज बाद. त्यांचा आपण सन्मान चिर्ले चॅलेंजर्स या स्पर्धेच्या माध्यमातून, चिर्ले चॅलेंजर्सच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून हा सन्मान करतोय. चला लकी घेरे त्यांचा सन्मान पाहू शकता. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खेळाडूंना धावांचा आपण अहवाल सांगतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती एक खेळाडू बाद 37 धावा. आत्ताच विकेट मिळाली निर्दोष गरजची. जो फटका अक्षरशः असफल राहिला आणि टू भन्नाट बॅटिंग, सुपर स्टार्ट. निर्दोष गरज पण तो नाराज आहे. त्यांना ठाऊक आहे हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चांगलं कनेक्शन व्हायला हवं होतं पण ते जमलं नाहीये. धाव फलकावरती 37 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. लकी घर त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, ज्यांचा विशेष सन्मान संपूर्ण चिर्ले चॅलेंजर्सच्या माध्यमातून. अभिनंदन. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि चला आता जे सन्मान राहतील ते आपण ओव्हर ब्रेक मध्ये घेणार आहोत. 2 षटकांमध्ये 37 धावा. प्रतीक ठाकूर आणि प्रथम घरत. एक इंडोनेशियावरून मॅच बघतोय तर दुसरा रशियावरून मॅच बघतोय. चिर्ले चॅलेंजर्सचे आमचे खेळाडू जे आज इंडोनेशिया आणि रशियामध्ये आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं देखील सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपला. वेलकम ऑल ऑफ यू. शूट द गुड गेम अँड शूट द क्वालिटी क्रिकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37. ओ कमी गतीने टाकलाय बॉल. फिंगर रोल करत असताना गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती यज्ञेश आला. लेफ्टी बॉलर आहे यज्ञेशला आपण पाहताय. फिंगर रोल करणारी गोलंदाजी. 2 षटकांमध्ये मार चांगलाच बसलाय गोलंदाजी डिपार्टमेंटला. कमी गतीने टाकल्या. आडव्या बॅटने खेचून मारलाय. ऑन साइडला तडका. बॉल निघालाय बाउंड लाईनच्या पली. ते 40 धावा धाव फलकावरती. 13 बॉलचा खेळ संपलाय. निर्दोष मागील बॉलवरती बाद झालाय आणि जशी पुढच्या ओव्हरला सुरुवात झाली अलंकार घरतनं हा षटकार लगावलाय. अक्षय पाटील त्याला साथ देतोय. अर्थातच भाया हा खेळाडू तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय. 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाजांचा वापर. विपुलजी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 5 ओव्हर्स, 5 गोलंदाज हे सध्याच्या घडीला फार कमी पाहायला मिळतं. परंतु चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण 5 गोलंदाज 5 ओव्हर मध्ये पाहतोय. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल घेऊन सोडलाय बॉल. लाईन पाहूया. अंपायरचा इशारा, लाईट्स व्हाईट बॉल. दीपकजी बोराडे सर, त्यांच्या सोबतीला शशी मेहर सर, नीरज राणावत सर, एनआर पॅनल स्पर्धेला कव्हर करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा अंपायर्सना देखील. पहिली रात्र स्पर्धेची आणि या पहिल्या रात्रीमधील हा सी लॉटचा सामना. ओव्हर लिमिट असेल, टाइम अलर्ट करूया याच्यानंतर. ओ चांगला बॉल, बॅट्समन पुढे आले पण तू कनेक्शन नव्हतं. विकेट किपर हितेनला आपण पाहताय स्टंपच्या अगदी जवळ क्लोज. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हाय बॉटम ऍक्शन, रिदम चांगल्या पडला आणि त्याच्यानंतर बाहेर चाललाय बॉल. काटा बदलला बॉल न. यज्ञेश भगतची गोलंदाजी. सुरुवातीच्या गोलंदाजांना चोप बसलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली. पुढच्या मॅचचा टॉस ए लॉट्स मधून आपण करतोय. मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल जासे आणि मरुई विंधणे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग्स ब्रेक नंतर लगेच यायलाच हवेत. जर उशिरानं कॅप्टन पोहोचले, इनिंग ब्रेकच्या अगोदर 5व्या ओव्हरमध्येच कॅप्टन उपस्थित आम्हाला हवेत. आणि एक कॅप्टन आला तर प्रतिस्पर्धी जो उपस्थित असेल त्याला टॉस देऊ. आणि जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर 1 ओव्हरमध्ये कपात केली जाईल. फायनली स्ट्रिक्टली नियम जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या 4 षटकांना पूर्ण करायचंय, याची देखील दखल घ्या खेळाडू. कारण 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्रामधील 4 ओव्हर्स पूर्ण व्हायलाच हव्यात. वेळेवरती आम्हाला स्पर्धा पूर्ण करायची आहे. नाईट क्रिकेटची स्पर्धा. ओ अक्षयचा फटका उंच उडालाय, लांबी कमी पडली आहे. यशपाल पोहोचला, फिल्डर डाऊन दी बॉल आणि पकडला जाईल कॅच. दुसरा धक्का लागला आर्यन चिर्ले संघाला. अक्षय पाटील स्वस्तामध्ये परतत असताना बाद. यशपालला आपण पाहिलं. कॅमेऱ्याची क्लॅरिटी, पारदर्शकता किती आहे पहा. बॉल जसा उंच उंच उडत जात होता त्या बॉलवरती अगदी कॅमेरामॅन छायाचित्र टिपत असताना कम्मालीचं वाहिनी आहे. आई एकविरा इव्हेंट्स. प्रचंड मागणी सध्या प्रचंड मागणी असणारं चॅनल म्हणून आई एकविराकडे पाहिलं जातं. गोलंदाज तयार. प्रशांत करत आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅकफुट वरती गेले, पंच केला बॉलला. सॉफ्ट हँडने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला उचलतील, फेकतील. सिंगल कंप्लीट एकापेक्षा जास्त मिळणार नाही. 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी मार खाल्ला, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये दमदार वापसी केली आहे गोलंदाज यज्ञेश भगतनं. या ओव्हरमध्ये आल्या 9 रन्स. एक खेळाडू बाद झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर खेळाडू बाद झाले आतापर्यंत 2. आणि स्कोरबोर्ड वरती पाहताय तुम्ही 46 धावा. खेळाडू अगदी क्रीडांगणामध्ये कुठे कुठे फटके आले त्याचा अहवाल पहा आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. जिथे जिथे बॉल मारलेत त्या पद्धतीच्या पोझिशनचे शॉट आपण पाहता. चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफी. आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 9. भगवानजी मडवी यांना मी विनंती करतोय, आपण प्लीज मंचावरती या. आदरणीय सन्माननीय भगवानजी मडवी, आपण असं विनंती की आपण प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46 धावा. आताच थंडीचे दिवस सुरू झालेत आणि गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आता थंडीला देखील सुरुवात हळूहळू हवेचा गारवा वाढत चाललाय आणि पहिल्या मॅचला एन्जॉय करत असताना तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकता. स्पर्धेचा ए पोल. कॅप्टन लक्ष ठेवा, पहिली मॅच त्याच्यानंतर ए पोलची असणार आहे. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विठ्ठल जासी, मरुई विंधणे. 5वं षटक जसं सुरू होईल त्याच्या अगोदरच तुम्ही पोहोचा आणि आता पॅनल्टी तुम्हाला मिळेल, त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घ्या. 3 षटकांच्या ओव्हर नंतर धावफलकावरती 46 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती टीमचा कॅप्टन हितेन भोईर आला. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न पहिला बॉल चिर्ले गावेंड कडून. पहिला चेंडू. ओ प्रशांत गरजचा फटका कडे कडे मारलाय. काल्या पडद्याच्या वरून उडवलाय बॉलला. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे दे दनादन बॅटिंग. मैदानाच्या प्रशांत गरजच्या बॅट मधून षटकार. निखिलजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रशांतनं 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे षटकार आलाय. 50चा टप्पा ओलांडला आर्यन चिर्लेनं. 52 धावा. दमदार स्टार्ट. कमी गतीने टाकलाय, थोडासा स्लो आला बॉल बॅटवरती, परंतु मिड विकेटला चेस मोठी आहे. बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग. सुरुवातीला असं वाटलं की बॉल जाईल आता बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु लास्ट मोमेंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावेनं धावफलक 54. 54 धावा.
2 खेळाडू परतले. 3.2 बॉलचा खेळ. अलंकार गरजची बॅटिंग. 6 बॉलमध्ये 12 धावा. प्रशांत गरज 3 बॉलमध्ये 9 रन्स वरती बॅटिंग करतोय. जशी सुरुवात त्यांना अपेक्षित होती आणि ती सुरुवात मिळाली. निरंतरता राखायची आहे. 5 ओव्हरची मॅच. 30 बॉलमध्ये जर 70-80 रन्स बनल्या तर अडचणी वाढणार आहेत. बेनकल टीम इथे थांबवतील का कॅप्टन? गोलंदाज इथे तयार. पुढे टाकलाय. मग अशी कमी गतीनं बॉल आला आणि या बॉलवरती अतिरिक्त खांद्याचा वापर करत पुलर लेन पुढे टाकलाय. बॉल लाईन चांगली आहे. ऍक्शन मध्ये पाहू शकता. रिॲक्शन मध्ये तुम्ही थोडंसं परिवर्तन केलं. विकेट किपर डाऊन झाले. बॉलला जज केलं आणि तदनंतर डॉट बॉल. 54. एखाद मोठा फटका या ओव्हरमध्ये शोधतायत प्रशांत गरज. का आणखीन एक चान्स घेतील का? कारण विकेट्स फक्त 2च पडल्यात. 5 षटकांची मॅच आहे. राहिलेत 9 बॉल आणि ही संधी आहे जास्तीत जास्त धावा जमा करण्याची. प्रशांत गरज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वलवलाय बॉल. डीप मिड विकेट. रिझन मध्ये हलकीशी मिसफील्ड. ऑन साइडला त्याचा फायदा उचलला आर्यन चिर्लेनं. 2 धावा आणि या रात्रीमध्ये 2 धावांची चोरीच केली म्हणूया. जवळून अगदी 2 धावा पळत पूर्ण केल्या आणि या 2 धावेनं धाव फलक 56. 56 धाव संख्येवरती पोहोचला. अद्याप या ओव्हरमध्ये 2 बॉल. हे या षटकामध्ये विकेट्स आली नाही. विकेट्स आल्या नाही तर दबाव वाढणार आहे. परी 11चे अनुमान बेनकल टीम. हे कॅप्टनला देखील चांगलंच ठाऊक आहे. क्रिकेट खेळच असं जिथे विकेट्स आल्या तर प्रतिस्पर्धी टीम बॅकफुट वरती जाते. परंतु प्रशांत गरज आहे जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ऑन साइडला त्यानं वळवला. 1 धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी नॉट स्ट्राईकला कॉल केलाय आणि इथे घडलंय काय? 2 धावा घेण्याचा प्रयत्न का अंगाशी येईल का? टीव्ही अंपायर्स कडे जाऊया. पण टीव्ही अंपायर्स नीरज राणावत सर या. आणि नक्की घडलंय का या बॉलवरती? 2 धावा कंप्लीट केल्यात की खेळाडू मागे राहिलेत याची पडताळणी केली जाईल. अगदी आई एकविरा इव्हेंट्स चिर्ले चॅलेंजरची ट्रॉफी डीजे मॅडे आपल्यासोबत जोडले गेलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल कशा पद्धतीनं कनेक्शन केलं. यस जासई टीमचे कॅप्टन आहेत. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. बंटी आपण मंचावरती या कारण कॅप्टन खाली नको आम्हाला टॉस बॉक्स मध्येच हवाय. आणि मरुआई विंधणे टीम याच्यानंतर 5वं षटक सुरू होणार आहे. याची देखील गांभीर्याने दखल घ्या. स्क्रीनवरती हा निर्णय आपण पाहणार आहोत. याच्यानंतर ए पोलला सुरुवात होणार आहे. पहिली रात्र सी लॉट्स मधील पहिली मॅच तुम्ही पाहताय. नक्की घडलंय का या बॉलवरती? टीव्ही अंपायरचा डिसिजन. फलंदाज आउट. ला 3 विकेट्स. आत्ताच मागील बॉलवरती रनआउटची विकेट पाहायला मिळाली. भगवानजी मडवी साहेबांचा सन्मान स्क्रीनवरती पाहायला मिळतो आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊया. ही त्यांचा पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. कमी गतीनं टाकलाय. फसलाय फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते पकडला जाईल कॅच. मागील 2 बॉलमध्ये आर्यन चिर्लेच्या मुख्य 2 खेळाडूंना परतावलंय आणि 3-4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 57. विठ्ठल जासई. चला आपण वाट पाहायलाच नको. कॅप्टन आले तर टॉस करूया. मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते ते टॉस करायचं आणि टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. जिथे जॉईंट होतील आत्माराम म्हात्रे सर अर्थातच आमचे लाडके आपण. आणि पहा खेळाडू या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा. पहिल्या 3 मॅचेस पॉइंट तुमचे मोजले जातील. 1 रन 1 पॉइंट आहे आणि प्रत्येक 1 विकेटला आपण 5 पॉइंट पकडणार आहोत. याची देखील दखल घ्या. जे आपण सिरीज साठी मोजतोय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर या लिस्ट साठी देखील अशीच सूचना ग्राह्य दिली जाईल. पहिल्या 3 मॅचच्याच पॉइंटची गणना या ठिकाणी आपण करणार आहोत. हॅलो. आता आपण बघत आहोत एक ग्रुपचा पहिला सामना. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष मरुआई विंधणे या 2 संघाच्या दरम्यान होणाऱ्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की या टॉस बॉक्समध्ये जे के ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होईल. विठ्ठल जासई संघाचा कर्णधार आणि मरुआई विंधणे संघाचा कर्णधार या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांचे सामने असतील आणि 5 षटकामध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील.
नाणेफेकीचा महत्त्वाचा काल मेघनासेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे या संघाने जिंकलेला आहे. जसा सामना संपेल पण ते लगेचच आपण निर्णयासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये संयमजी घरत यांच्याकडं. धन्यवाद. धाव फलकावरती एक्स्ट्रा रन. विनीत मडवीला पारितोषिक आहे. 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मयूर मडवी यांच्याकडून लावण्यात आलं. निखिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. दोन्ही बॅट्समनला पारितोषिक. धाव फलकावरती 58 धावा. 5 बॉलचा खेळ राहिला. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग चांगली केली. 2 ओव्हरमध्ये सुरुवात चांगलीच मिळाली होती. 2 ओव्हरमध्ये 37 धावा परंतु वापसी करण्यामध्ये यशस्वी राहिला बेंडकलचा संघ. आडव्या बॅटने वळवलाय फटका. स्ट्रोक चांगल्या बाउंड लाईनच्या दिशेने आलाय. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने फरार होईल बॉल. सीमा पार. खणखणीत चौकार. पासष्ट धावा पाहायला मिळतात. चिर्ले टेनिस क्रिकेटचा बायकरमॅन सार्थक घरतला देखील आपण पाहू शकता. सध्या तो रील्स वरती प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळालाय. जरूर 5 रात्रीमध्ये आपण चर्चा करू. सार्थक घरत ज्यानं या टीमसाठी पहिली बाईक जिंकून दाखवली शेलघरच्या टुर्नामेंटमध्ये. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ राहिलाय. 62 धावा धाव फलकावरती. आर्यन चिर्ले टीम भन्नाट बॅटिंग करतात. गोलंदाजांवरती हल्ला बोल दहशत वाढवले फलंदाजांनी. चांगल्या पद्धतीचं आक्रमण. याच्यानंतर ए पोलला सुरुवात होणार आहे. प्रेक्षक थांबलेत. मोठ्या संख्येनं गर्दी. पहिल्याच रात्रीमध्ये प्रचंड यश. आणखीन एक चांगला बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला डायरेक्ट हिट काम बनेल. ओ पोहोचलेत खेळाडू. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पण तो डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित रनआउटची विकेट्स मिळाली असती कारण खेळाडू मागेच राहिले होते. मागील बॉलवरती चान्स होता. यशपाल मिड ऑफला फिल्डिंग करतोय आणि हा चान्स सोडलाय. डायरेक्ट हिट. मिड ऑफला खेळा क्षेत्ररक्षक अमितला आपण पाहिलं त्या ठिकाणी. काही चेंडूंचा खेळ राहिलाय. फक्त 3 बॉल. शॉर्ट पिच बॉल. वाईड बॉल. कदाचित हा वाईड वाचवायचा होता विकेट किपरला. ठाऊक होतं विकेट किपरला बॅटची एज लागली नाहीये पण तो अपील केली. कदाचित विकेट आली तर ती फायद्याची ठरेल परंतु तसं नाहीये. इथे अंपायरिंगची क्वालिटी आम्ही नेहमी चर्चा करतो. दीपक बोराडे सर, शशी मेहर सर, नीरज राणावत सर अप्रतिम अंपायर्स. दर्जेदार. त्यांची गुणवत्ता, त्यांची शैली आणि आज ते आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ थोडासा खाली राहिला बॉल. लाईन चांगली आहे. मागील काही बॉल मध्ये रन्स वाचवण्याचा पूर्णपणे चांगला प्रयत्न केला परी 11 जय हनुमान भेंडकल टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या जवळजवळ 18 धावा. कविश रोमेश आला. त्याने 1 धाव त्याही पेक्षा जास्त खर्च केले. 19 दिल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आला गोलंदाज यज्ञेश. त्याने 9 दिल्या. हितेन 11 दिल्या. त्याच्यानंतर रन्स वाचवण्याचा प्रयत्न राहिला. शेवटचं षटक लास्ट ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. रोखून ठेवलंय 4 बॉलमध्ये. बॅकफुट वरती गेल्या. स्क्वेअर केलाय. फटका चांगल्या. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. खेळाडूला चकवा दिलाय आणि बॉल निघालाय बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमा पार. 4 रन. अडताना पाहायला मिळतो. सुरुवातच चौकारानं झाली स्पर्धेला. 3 लागोपाठ चौकार. षटकार निर्दोष बरसला परंतु आता शेवटी देखील रन्स येत आहेत. मागील बॉलवरती 4 आल्यात. शेवटचा बॉल इथे सोडलाय बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. प्रतीक्षा करूया लास्ट बॉल साठी. स्कोर आता पुढे चाललाय. 69 रन्स. 69 धावा. पहिल्याच मॅच मध्ये बॅटिंगचा तडाखा. चोख प्रत्युत्तर दिले गोलंदाजांना. आक्रमण हा पवित्र आखला फलंदाजांनी. ताबडतोब बॅटिंग. किती वेगाने धावा जमा केल्यात निर्दोष. नंतर इथे देखील फटका चांगल्या. ऑन साइडला लॉंग ऑन जज करतोय. फटका फसलाय. कॅचची संधी आणि फलंदाज परतेल. जवळजवळ 5 खेळाडू अर्धा संघ गारद झालाय 5 ओव्हरमध्ये आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 69. 69 धावा. आणि या पहिल्या मॅचला जिंकण्यासाठी परी 11 जय हनुमान भेंडकल टीमला येणारे 30 बॉल 70 धावेची आवश्यकता.
संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 70 धाव संख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. ज्यांच्या आवाजाची जादू अनेक वर्ष प्रेक्षकांनी ऐकले आणि रायगडमधील एक नामांकित समालोचक, अगदी रायगडचा एक गोड आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे रवींद्र म्हात्रे सर अर्थातच रिवॉल्व म्हात्रे सर यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया दुसऱ्या सत्राला. थँक्यू सो मच. चौदा विद्या 18 पुराणे आणि 64 कलांचा अधिदाता बुद्धिदाता गणरायाला साकडं घालूया, वंदन करूया आणि करूया सुरुवात. चॅलेंजर ट्रॉफी 2025 पहिला सामना. पहिल्या सामन्यातला पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रातला खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर बघा 5 ओव्हरमध्ये तब्बल 69 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात आर्यन चिर्ले संघाच्या नावावर. परी 11 जय हनुमान भेंडकल संघासमोर 30 चेंडूमध्ये 70 धावांचं आव्हान. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. या क्रीडांगणावर राधेय मैदान चिर्ले अप्रतिम क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. मी रवींद्र म्हात्रे सर्वांना घेऊन चलतो खरं तर मैदानाकडच्या दिशेनं, जिथे मात्र आजच्या रात्रीतला पहिला सामना आहे खरं तर सी गटातला. आर्यन चिर्ले विपक्ष परी 11 जय हनुमान भेंडखळ. 70 धावांचं लक्ष. खूप चांगली स्पर्धा. चॅलेंजर ट्रॉफीचे दमदार आयोजन, मुख्य आयोजन समाधान शेठ माली. खरं तर खूप दिलदार व्यक्तिमत्व, एक साई प्रेमी, साई भक्त. आज त्यांच्या माध्यमातून हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्याम मडवी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करूया. स्पर्धेचे नियम फार कडक आहेत. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, पंच तुम्हाला नक्कीच सूचित करतीलच. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू वारंवार घेता येणार नाही. जर पंचांना एखादा निर्णय वादग्रस्त किंवा एखादा निर्णय डाऊटफुल वाटत असेल, संशयात्मक, तर ते रिव्ह्यू घेतील. एक महत्त्वाचा नियम, जेणेकरून टाईम वेस्ट होणार नाही, याकडे आमच्या आयोजकांनी लक्ष दिलेलं आहे. महत्त्वाचा नियम आहे. आणि 5 षटकांसाठी 5 गोलंदाज आणि तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिला सत्र किंवा दुसरा सत्र समाप्त करायचं आहे. महत्त्वाची सूचना आहे. वारंवार रिव्ह्यू देखील घेता येणार नाही. आणि सुपर 5 मधलेच म्हणजे अगोदरचे संघामधलेच पॉईंट ग्राह्य धरले जातील. सुपर 5 नंतर म्हणजे सुपर 5 पर्यंतचा जो पॉईंट्स असतील ते ग्राह्य धरले जाणार नाही. आजच राजाराणी घोट मैदानावर मित्रांनो असंच झालं. भांडणं झाली तिथे, अक्षरशः बाईकसाठी भांडणं झाली. त्यामुळं तुम्ही याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. विभागून बाईक द्यायची वेळ आली आयोजन कमिटीवर. तसं काही होणार नाही. त्याच्यामुळं अगोदरच तुम्हाला या नियमावलीला तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. महत्त्वाचे नियम आहेत. वेळेचा बंध नसेल आणि खेळाडू कक्षामधून कोणीही खेळाडूंनी बाजूला जाऊ नये.
शिस्तता डिसिप्लिन. क्रिकेटला शिस्तता हवी. बऱ्याच स्पर्धांमध्ये क्रिकेटची शिस्तता भंग करणारे खेळाडू. मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन करायचं आहे तुम्हाला. एकमेकांचा निरोप घेताना मैत्रीपूर्व लढत समजून मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन करूया. चला मॅचला करूया सुरुवात. सारे नियम तुमच्यापर्यंत पोहोचलेत. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. अप्पर कट कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम टोला लगावलाय. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स सीमा पार. 4 रन. सुंदर संगीत मॅडी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मनोरंजनात्मक संगीत देखील ऐकायला मिळतील. पहिल्या बॉलवर टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर खूप चांगला. 70 करायचे आहेत 30 चेंडूंमध्ये. त्यामुळं पहिल्यापासून P1च्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल सुरुवात. सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे अलंकार घरात. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आयुष भगत आणि त्याच्या जोडीला हितेन भोईर. ही जोडी भेंडकळ संघाच्या वतीनं फलंदाजी करत असताना तर गोलंदाज विनीत मडवी. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर लकी घरत यांचा सन्मान करण्यात आलं. मर्चंट नेव्हीमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे. हे खास अभिमान असावा आपल्याला गावासाठी. आणि लकी घरत तुला खरंच शुभेच्छा असतील तुझ्या पुढील प्रवासाकरता. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर खूप चांगला कला गुणांना वाव देणारी ही स्पर्धा आहे. फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही. मगाशी एक मुलगी सुंदर संगीत देखील तुम्हाला ऐकायला मिळाला. गोड गळ्यात करतात आवाज. राष्ट्रगीत तिच्या आवाजातून असं वाटलं की जणू काही डीजेवरच ते राष्ट्रगीत लावलंय. एवढी कला सादर करण्यात आली या स्पर्धेच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज काय फटका लगावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम टोला. चॅलेंजर ट्रॉफीतला दमदार चौकार. सुंदर संगीत. शिवरायांना देखील चॅलेंजर ट्रॉफीच्या माध्यमातून मानाचा समुद्रा. फुल्लर लेनचा बॉल. फुल टॉस चेंडू होता मात्र चेंडू खेळला गेला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. तिथे मात्र 2 धावा. अक्षय येतोय चेंडूला उचलतोय फेकतोय. वेळ होता बराच दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पलून काढण्याचा. आणि 2 धावेनं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये. अर्थातच 11 या आकड्यावर. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आई इक्वेरा इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी अँड क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 4 कॅमेऱ्यांचा वापर एकंदरीत या स्पर्धेमध्ये. म्हणजेच तुम्हाला व्ह्यू खूप छान पाहायला मिळेल. आणि 4 अंपायर देखील. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अगदीच क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. तिथे मात्र चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. आर्यन चिर्ले संघानं 70 धावांचं जे आव्हान ठेवलंय ना घरच्या मैदानावर हे पाहुणे संघासोबत आव्हान ठेवण्यात आलंय. यजमान विरुद्ध पाहुणा संघ असा आजच्या या रात्रीतला सी गटातला पहिला सामना. आज 24 डिसेंबर पहिला सामना. आणि पहिल्याच मॅचला बघा किती पसंती देत आहेत व्ह्यूअर्स. 25,000 व्ह्यूअर्स. क्रॉस काय फटका सजवलाय अगदी गॅप मध्ये. परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच दर्जेचं पाहायला मिळालं. टाळ्यांचा प्रचंड आवाज येतोय फलंदाजांसाठी. चांगली फलंदाजी तुम्हाला. स्पर्धेची सुरुवात झाली. महेंद्र शेठ गरज साहेबांना तुम्ही पाहिलं. खरं तर हे मुख्य उद्घाटक पाहुणे त्यांच्या माध्यमातून पवित्र हस्ते उद्घाटन पार पडलं. आणि साहेबांनी 1 लाख रुपयाची धनराशी या स्पर्धेला बहाल केली आहे. आम्ही मोरावे रजनीमध्ये देखील पाहिलं साहेबांना 1 लाख रुपयाची धनराशी. त्या स्पर्धेला देखील त्यांनी खरं तर देणगी स्वरूपात मदत केली. सडल हाताने आजकाल बघितलं तर महेंद्र शेठ घरात बऱ्याच स्पर्धांना व्हिजिट करतायत आणि भेट देताना मदत देखील करतायत. सडल हाताने अगदी मदत करणारे मदतनीस सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यांच्या गळ्यामध्ये अगदी महत्त्वाच्या दिनी अलिबाग या ठिकाणी या पदाची माल घालण्यात आली. रायगड जिल्हा अध्यक्ष
त्यानंतर बघितलं तर कामगार नेते हे या विभागामध्ये प्रसिद्ध नाव आणि त्यांचं आपण बघितलं तर अतिशय चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत 14 धावा धावफलकावर लागल्यात. 14.0ची सरासरी आहे या स्पर्धेमध्ये. करत या मॅचमध्ये बेंडकल संघाला आमचे प्रणय मात्रे मोरावे गावचे आणि जावले गावचे एक उत्कृष्ट गुणलेखक आज आम्हाला संपूर्ण माहिती, त्याचबरोबर ऐकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून आमची टीम देखील सज्ज झाली. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतील. ऋतुजला आपण पाहू शकता या ऑन स्क्रीनवर. ऋतुज घरातवर कॅमेरा ऑन आहे, त्यामुळे आता आमच्या प्रत्येक आयोजकाला देखील कॅच केलं जाईल कॅमेरामॅनच्या माध्यमातून. इथे बॉल किती चांगला बनलाय. गोलंदाज रोहितचा तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईक. बॅट्समन हितेन भोईरसाठी हा चेंडू फेकला होता. कधी जसा चेंडू पडला, चेंडूला थोडं हलकासा टर्न मिळाला आणि तिथे डॉट बॉलची समाप्ती. निर्दोष विकेट किपर आहे, चांगला सल्ला देत असेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा चेंडूला वळण देतोय रोहितची ही अप्रतिम गोलंदाजी. आर्यन चिर्ले संघातून खेळत असताना आज आपण पाहतोय दुसरं षटक, सेकंड पॉवर प्लेचं जबाबदारीचं षटक फेकत असताना डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, त्यानंतर मात्र सेकंड पॉवर प्लेला रोहितनं सुरुवात केली आहे. रोहित पाटीलचा अजून एक डॉट बॉल. आणि या रात्रीच्या खेळामध्ये लेग ब्रेकर गोलंदाज नेहमीच यशस्वी होत असतो. कारण काय करतो तो गोलंदाज, कधी चेंडूला स्विंग करतोय, चेंडूला लेग ब्रेक करतो, ऑफ ब्रेक टाकतोय, फलंदाज तेथेच बीट होत असतात. आणि खेळपट्टी बघा काय खेळपट्टी आहे, अगदी पाटा विकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हाय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सलगचा उथ्यांदा आणि इथे इकडे फेकी मैदानाच्या आतमध्ये. इकडून तिकडे फेकल्यानंतर मात्र या अवांतर स्वरूपात मिळाल्या 2 धावा. धावा येत नाहीत आतापर्यंत. पंचांचा 22चा इशारा येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, त्यानंतर रोहित पाटीलनं दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. 3 बॉल डॉट, चौथ्या बॉलवर 22च्या 2 धावा. अशा परिस्थितीमध्ये 16 धावांचं या ठिकाणी हे धावफलकावर. अजूनपर्यंत बॅटनं धाव आली नाहीये रोहित पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. बॅट्समन हितेन भोईर सज्ज. शॉर्ट पिच बॉल फारच आखूड होता, हुक केलाय, घुमवलाय बॉल डीप थर्ड मॅनच्या दिशेनं दणदण करत निघालाय. 4 धावांसाठी चौका. मध्ये 11 चौकार तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेत. फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंगला सुरुवात झाली. या इनिंगचा हा आणखी एक दर्जेदार चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा पंचांना पार करून हा हवेमध्ये लॉफ्ट केलाय, उंची जास्त गाठली, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक येतात झेल खाली. हो, सेकंड अटेम्प्टला झेल टिपला गेलाय. प्रतीक पाटीलनं अप्रतिम झेल. फर्स्ट विकेट डाऊन. प्राप्त झाले आहे. फलंदाज हितेन भोईर जाईल तंबूच्या आश्रयाला. बघा ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, अगदी पूर्णपणे कॅमेरामॅनने आमच्या चेंडूला कॅच केलाय आणि ज्या पद्धतीनं प्रतीकनं जज केलं, खूप चांगलं जज हातातून निसटला होता झेल. सेकंड अटेम्प्टला मात्र त्यानं खूप छान पद्धतीनं या चेंडूला पकडला आणि ते पहिला विकेट प्राप्त झाल्यानंतर हलकासं दडपण कदाचित ओपनर बॅट्समन गेल्यानंतर आलं असेल बेंडकल टीमवर. ॲनालायसिस बघितलं, अगदी या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये पहिला ज्यावेळी सत्र सुरू होता 37 धावांवर 1 विकेट होता. इथे बेंडकल संघ बॅटिंग करत असताना 20 धावांवर 1 गडी बाद. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले विपक्ष जय हनुमान परी 11 भेंडकल असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी याच विभागातील हे दोन्ही संघ आहेत. यानंतर मात्र ए पूलचे संघ तुम्हाला दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळतील. टॉस देखील झालाय. यानंतरची लढत बिग फाईट. स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे विपक्ष मरोआई विंधणे. शॉर्ट पिच बॉल हलकंसं तटवला वाईडिश लॉंग ऑनकडे. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या हळूहळू का होईना पुढे पुढे सरसावते, ती म्हणजेच 21 या गड्यावर.
21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आता येणारे 17 चेंडू आणि आता भेंडकल टीमसाठी विजयासाठी लक्ष उरलंय ते 49 धावांचं. 17 चेंडू 49 धावा. आव्हान कठीण आहे, प्रचंड संघर्ष करावा लागेल भेंडकल संघाला. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड फुल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे उभा. निहाल घरात टिपतोय झेल. समाप्त होईल धीरज पाटीलचा खेळ. छत्रपती अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी शिवकल्याण राजा जाणता राजा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझ्या राजाला शिवरायांना मानाचा मुद्रा. चॅलेंजर ट्रॉफीच्या माध्यमातून देऊया मानाचा मुद्रा. अप्रतिम संगीत, प्रेरणा ऊर्जा देणारं संगीत. या दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा. आता सामन्यातलं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 16 चेंडू 49 धावांची आवश्यकता. 49 रन्स टू विन रिमेनिंग नाउ 16 डिलिव्हरीज. सरळ सरळ दिशेने केलेला प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ कडे जातो. क्षेत्ररक्षक आहे उभा. एक धाव पळून काढली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वाव, जबरदस्त रनिंग बिटवीन. धावून धावून धावा घ्यावा लागतील. जीवाच्या कांतानं मैदानात धावगती पाहायला मिळते भेंडकल टीमच्या बॅट्समन आयुष भगत आणि कविश पाटील. संघर्ष संघर्ष प्रचंड संघर्ष करावा लागेल. 15 बॉल 47 म्हटलं तर प्रचंड संघर्ष करावा लागेल. बघा ज्या पद्धतीने एखादा हरण सकाळी उठल्यावर आणि त्याच्या मागे वाघ लागल्यानंतर तो विचार करतो की मला धावावं लागेल, नाहीतर मला वाघ खाऊन टाकेन. हो, लवली बॉल वाईट. परंतु इथे आपण बघितलं तर थोडासा ऑफ स्टंप सोडून निघाला. चेंडू चांगला होता. टप्पाची आपण बघितलं तर थोडं ऑफ स्टंप सोडून गेला, परंतु चेंडूची दिशा आणि लाईन भटकली असली तरी मी म्हणेन चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा होता. बाहेर निघाल्या कारणानं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. शॉर्ट अँड पुल, चांगला फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग झालाय प्रॉपर. आणि इथे मात्र येतोय हा खणखणीत षटकार. फटक्यांची गरज आहे. याच फटक्यांची आवश्यकता आहे भेंडकल संघाला. जर या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर, या मॅच मध्ये खरोखर तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल ना, तर याच फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. 14 बॉल 40 उरल्यात. ऑन स्ट्राईक बॅट्समन कविश पाटील. कविशनं हा कव्हर ड्राईव्ह फटका खेळलाय. हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. हो, ड्रॉप द कॅच. आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर्स इशारा करतायत येस, रिव्ह्यू चेक केलं जाईल. ऑन स्क्रीनवर या डिसिजन नाव पेंडिंग. DRS. साधा सोपा झेल होता, इथे मात्र झेल सोडण्यात आलाय. परंतु चेक करूयात. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 4 अंपायर्स. नीरज रणावत पॅनल. येणार पॅनलमध्ये तुम्ही पाहू शकाल 4 अंपायर्स. ऑन स्क्रीनवर जाऊया आपण. नीरज रणावत सर आमच्या सोबत जॉईंट आहेत कंट्रोल रूम मध्ये. डिसिजन नाव पेंडिंग. 14 बॉल 40ची आवश्यकता होती. त्यानंतर मात्र दुसरी धाव घेताना निर्दोष ज्यानं अगदी उडी मारून चेंडूला पकडलं, स्टंपवर फेकलंय. त्यामुळं बॅट्समनला आता आऊट या ठिकाणी व्हावं लागेल. इशारा आलाय. बॅट्समन आऊट. कारण निर्दोषनं जर चेंडू हा स्टंपला लावायला गेला असता तर कदाचित बॅट्समन पोहोचला असता, परंतु निर्दोषनं ओळखलं, डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाजाला परतावं लागलं. डेफिनेटली द मॅच अवेअरनेस मिस्टर निर्दोष. उद्या मात्र 6:30 वाजता पहिला बॉल पडणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, कारण आज उद्घाटन असल्या कारणानं थोडा
स्पर्धेला उशीर झाला, सामने उशिरानं का सुरू झालेत, परंतु उद्या मात्र 6:30 वाजता रिपोर्टिंग पहिला बॉल तुम्हाला पडणार आहे. 6 वाजता रिपोर्टिंग, 6:30ला पहिला चेंडू पडणार खेळपट्टीवर, याची सर्वांनी नोंद घ्यावी. बॅक टू क्रिकेट. 13 चेंडू, आता 39 धावा. इक्वेशन कव्हर ड्राईव्ह केलाय, परंतु क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये आहे, त्यामुळं माघारी परतावं लागलं फलंदाज यशवाल भोईरला. यशवाल भोईर पुन्हा एकदा माघारी परतला. आता समीकरण असेल 12 चेंडू 39 धावा. फार कठीण संघर्ष आहे, कठीण संघर्ष करावं लागेल, अक्षरशः घाम गाळावं लागेल या इक्वेशनला पार करण्याकरता. आणि संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही असं म्हटलं जातं. मी मगाशी एक उदाहरण दिला होता की सकाळी हरण उठल्यावर जीवाच्या आकांताने पळत असतो की त्याच्या मागे वाघ लागल्यानंतर नाहीतर तो खाऊन टाकेन, परंतु त्याच वाघालाही माहीत असते जर आपण हरणापेक्षा जास्त धावलो नाही तर आपण उपाशी मरू. त्यामुळे दोघांचा संघर्ष असतो. अशा प्रकारचा संघर्ष इथे करण्याची वेळ आली या दोन संघांकडे. एका बाजूला परी 11 जय हनुमान भेंडकल, तर दुसऱ्या बाजूला आर्यन चिर्ले. चेंडू आणि धावांचं अंतर थोडंसं जास्त आहे, 12 चेंडू 39 धावा. न्यू बॉलर नंदन ठाकूर. बघा, या स्पर्धेमध्ये प्रत्येक नवीन गोलंदाज वापरला जातोय, म्हणजेच 5 बॉलर तुम्हाला यूज करावे लागतात. चांगली संकल्पना आहे समाधान शेठ माली यांची एक संकल्पना. ओ घुमवलाय बॉल, ड्रिबल केलाय, डीप फाईन लेग क्षेत्राकडे येईल, हा खणखणीत चौकार. येणारे तर 11 बॉल आणि 35 धावा उरल्यात. हळूहळू सामना अगदी क्लोज जवळ आलाय. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक वेगाने येतो, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव. गदी एवढ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होते आणि करावीच लागेल, कारण धावा भरपूर करायच्या आहेत धावा. 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता उरली आहे. 33 रन्स टू विन रिमेनिंग नाव 10 डिलिव्हरीज. समाधान शेठ माली अगदी चॅलेंजर ट्रॉफी आणि ट्रॉफीचा आनंद घेताना रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. येस, कॉट बिहाइंड द विकेट. पंचांचं बोट हवेत. अजून एक विकेट नंबर 4. बॅक टू द आउट. शेवटचे 9 चेंडू, आता 33 धावा आणि दोन्ही संघ आता रेडी राहा नेक्स्ट मॅचसाठी. आणि तुमचे 12वे खेळाडू देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये हजर पाहिजेत. प्रत्येक वेळी सांगितलं जाणार नाही, जर खेळाडू 12वा नसेल इथे तर पॅनलाइज केलं जाईल. महत्त्वाचे नियम वारंवार सांगितले जात आहेत. 9 चेंडू 33 धावांची गरज. बॅक टू क्रिकेट. न्यू बॅट्समन रोमेश ठाकूर. औलेगावचे सरपंच रुपेशजी गायकवाड देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. राकेशजी गायकवाड, त्यानंतर महेश गव्हाणकर. औद्योगिक क्षेत्रात उद्योग क्षेत्रामध्ये एक प्रचंड भरारे घेणारी सर्व मंडळी आज या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. हा चेंडू बॅटला ब्रश झालाय, फ्लाय स्लिपकडे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतोय घरच्या मैदानावर. आता मात्र खूप चांगला परफॉर्मन्स सुरू आहे या आर्यन चिर्ले संघाच्या खेळाडूंचं. 8-32. हे दोन बॉल फार महत्वाचे असतील. प्रति चेंडू मागे आता 4 धावा म्हणजे चौकार मारावा लागेल. 8 चेंडू 32 म्हटलं तर अशक्य असं आव्हान आहे, परंतु इथे प्रयत्न केला जातोय. हा चेंडू आडव्या बाटने केलाय, बराच काल हवेमध्ये होता, तदनंतर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 7 बॉल 30. जर षटकार आल्या तर 24 राहतील, जर चौकार आला तर 26 राहतील, परंतु मच निडेड 4 or 6 गरज आहे, नितांत गरज आहे आता मोठ्या फटक्याची.
7 चेंडू 30 धावा. गोलंदाज नंदननं खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बघितलं तर पुन्हा एकदा हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनकडे केल्यानंतर केवळ एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी झाली. प्रत्येक गोलंदाजाने बघितलं तर टिचून मारा केलाय. पहिला गोलंदाज विनीत मडवी आला, त्यानं 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोहित पाटील आला, अवघ्या 6 धावा दिल्या. अलंकार घरत आला, त्यानं देखील खूप चांगली गोलंदाजी, 11 धावा देत 1 विकेट. आणि नंदन ठाकूर 10 धावा 1 विकेट. गोलंदाजीचं अनालायसिस तुम्ही पाहिलं. आता सामना कठीण झालाय भेंडकळ संघासाठी. भेंडकळ गाव म्हटलं तर त्या गावामध्ये देखील सुसज्ज असं मैदान आहे. आपण बघितलं तर लेदर क्रिकेट देखील तिथे खेळला जातोय. परंतु आता टेनिस क्रिकेटचा सामना त्यांच्यासाठी अवघड झालाय, कठीण झालाय, जिथे मात्र 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला षटकार चौकार ठोकावा लागेल. चला मॅचला करूया सुरुवात. अवघ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावा. घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून आहेत आमचे सर्व आयोजक. त्यामुळे वेळेचं बंधन असेल. रात्रीची स्पर्धा आहे. टाइम इज मनी. वेळेला फार मोठं महत्व दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असताना बॅट्समन रेडी आहे. यशपाल यश करून देईल का, यश प्राप्त करून देईल का भेंडकळ टीमसाठी पाहावं लागेल. थंडगार वातावरणामध्ये तुम्हाला मेहनत घाम घालावं लागेल भेंडकळ संघ. परंतु इथे फुल टॉस बॉल देखील सरळ बॅटने केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय फेकी आहे बघा. फेकी प्रॉपर होती, परंतु जास्त फ्लाईटनं उंचीनं फेकी केल्यामुळं फलंदाज सहज पोचला. 5 चेंडू 27 धावा. मॅच थोडा वन साईड होतोय. पहिलाच सामना आज आपल्याला प्रेक्षकांना खरं तर वन साईड पाहायला मिळतोय. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जज करतोय, झेल टिपतोय. विकेट नंबर 5, 5वा गडी बाद होतोय. तर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या या रात्रीतला पहिला सामना, सी गटातला सामना. आता 4 चेंडू आणि 27 म्हटलं ना, तर जरी 4 षटकार ठोकले ना तरी हा सामना जिंकू शकत नाही. त्यामुळं पूर्णपणे हा मॅच झुकलेला आहे तो म्हणजे आर्यन चिर्ले संघाच्या बाजूनं घरच्या मैदानावर. आणि जो जिंकेल ना संघ, त्या संघाला 28 तारखेला पहिला सामना खेळण्यासाठी या मैदानावर यावं लागेल. ठीक 28 तारखेला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जो संघ विजयी होईल ना, तुम्हाला 28 तारखेला पहिला सामना खेळण्यासाठी याच मैदानावर यावं लागेल. विजयाचे दरवाजे उघडे झालेत. मी म्हणेन आर्यन चिर्ले संघासाठी 4 बॉल 27 म्हटलं तर अशक्य आव्हान. आता फक्त कौशल्य तर दाखवण्याची संधी आहे भेंडकळ संघाकडे. परंतु फलंदाज तुम्ही पाहिले तर 5 गडी बाद झालेत. पहिल्याच मॅचमध्ये चांगली धावसंख्या रचली आर्यन चिर्ले टीमनं. 70 धावांचं आव्हान ठेवलं. आता किती फरकाने हा सामना गमवावा लागेल भेंडकळ संघाला तेच पाहावं लागेल. खूप चांगली स्पर्धा आहे. 4 अंपायर, 4 कॅमेरे, ऐकवेरा इव्हेंट्स, उत्तम क्लॅरिटी. प्रगतीच्या दिशेनं या मागच्या 2 वर्षांपासून अगदी उंच भरारी घेताना एकवेरा इव्हेंट्स. आणि त्यांची मेहनत आहे. हो इथे काय घडलं मैदानावर. अगदी बीमर चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आकाश गरत आमचे जे के दादा नक्की खुश असतील, कारण त्यांच्या गावचा संघ आता विजयाच्या दिशेवर आहे, उंबरठ्यावर आहे. क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आकाशजी गरत, आपलंही स्वागत. आता 2 चेंडू आणि जिंकण्याकरता फक्त विचार केला तर आता अशक्य असं आव्हान असताना धावा जवळ 24, फक्त 2 चेंडू शिल्लक आणि 24 धावा म्हटलं
तर आता हे मॅच मधलं औपचारिक असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. लगेच मॅच मध्ये मजा नाही आहे. मी म्हणेन कोणत्याही प्रकारचा रोमहर्षकता राहिली नाही असं म्हणावं लागेल. फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू फेकण्यासाठी आता आपण वाट पाहूया. मॅच जशी संपेल ना दोन्ही संघाने हस्तांदोलन करून या ठिकाणी एकमेकांचा निरोप घ्यायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि ती शिस्तता आहे. अशा पद्धतीनं हा सामना 24 धावांच्या फरकाने मात्र विजय झाला आहे आर्यन चिर्ले संघ. यश मुंबईकर एक बेस्ट ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख आहे. यश मुंबईकर आपलं सहर्ष स्वागत. आणि मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की यश मुंबईकर एक बेस्ट ब्लॉगर आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान